7 दिवसात कायमचं जागृत करून घ्यायचं. त्याच्यासाठी उपाय काय आहे? श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ कीरेण भाषितम्. आणि कलियुगाचा प्रताप आहे श्रोत्यांना. आज आपल्याला भागवत सुरू करायचं नाही, मूळ आपल्याला महात्म्य ऐकायचं. कलियुगाचा हा प्रताप यत् फलम नास्ति तपसा न योगेन च समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तना. जे फळ तुम्हाला एक वेळ तपश्चर्येने कलियुगात मिळणार नाही. तपश्चर्या करणं सोपी आहे का? मला सांगा कलियुगात. अहो माळ करताना दूध ओतू जाताना दिसलं तर माळ ठेवून दूध बंद करायला, गॅस बंद करायला जाणारी मंडळी, आपण आपल्याच्याने तप होणार आहे का? पुढे बघायचं आपल्याला कोणी कसे तप केले. बर्फ पडला, पाऊस पडला, आपल्याला फक्त दूध जरी पातेल्याच्या बाहेर पडलं तरी माळ ठेवून देतो. आपल्याच्याने तप होणार आहे का? यत फलम नास्ति तपसा. जाऊ द्या, नाही होत ना. जे फळ तपाने सुद्धा मिळत नाही न योगे, जे योग मार्गाने. मला सांगा श्रोत्यांनो, अष्टांग योग काय सोपा आहे का? आपल्याकडे थोडा योग फारच सोपा करून टाकला होता. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो मी. सकाळी सकाळी एका सासू सुनेचे भांडणं पाहिले. मला जरा कुतूहल वाटलं. म्हणलं अहो सुशिक्षित दिसता, भांडता का? ती म्हणे अहो माझी सून मला घरात नेते, बाहेर काढते, घरात नेते, घरात बाहेर काढून देते, पुन्हा घरात बोलवते, बाहेर काढून देते, पुन्हा घरात बोलवते. म्हटलं ताई असं का करता हो? त्यांचं वय झालं आता. ती म्हणे टीव्हीवरच सांगितलं. म्हणलं काय? म्हणे सास को अंदर ले, सास को बाहेर भेजे, सास को अंदर ले, सास को बाहेर भेजे. एवढाच योग येतो. त्याच्यासाठी यम आहे, नियम आहे, आसन आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार, असं समाधी षटकाचं ते सगळं आहे. मला सांगा योग मार्ग. अहो एखादं आसन मांडीवर मांडी घातली आणि काडकन हाड जर वाजलं, देव न करो, तर पुन्हा ती मांडी आपल्याला सरळ करता येईल का? मला सांगायचं काय, योग मार्ग जर चुकला तर किती अवघड होऊ शकतं माणसाचं. न योगे न च समाधीना. समाधी मार्गाने जे सुख मिळत नाही, तत्फलम लभते सम्यक. तेच फळ जे समाधी मार्गाचं आहे ना, कशात मिळतं? कलौ म्हणजे कलियुगात, केशव कीर्तनात. म्हणून आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं छान सांगितलेलं आहे. समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन. शेवटी समाधीचं साधन म्हणजे काय आहे? नाममय होणं हीच खरी समाधी आहे. मग ही समाधी अवस्था सुद्धा या काळात सोपी नाही राहिली. मग तप, योग मार्ग, समाधी मार्ग हा एकाच मार्गाने आम्हाला मिळतो. कशाने? कलौ केशव कीर्तनात, भगवंताच्या कथेमध्ये हे सगळे. आपण अनुभव घ्या. हे गोडीने समजून सांगितलं व्यासांनी की बाबांनो हे कथेचं फळ आहे, नामाचं फळ आहे. आणि परखड भाषेतही सांगितलं बरं का. हरैर्नामे हरैर्नामे हरैर्नामैः केवलम कलौ नास्तैव 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 गतिरन्यथा. म्हणजे काय? एकच शब्द तीनदा वापरला. लक्षात आला असेल ना आपल्या? माझं जेवढं वय आहे तेवढ्या वर्षापासून तर आपण भागवत ऐकताय. मी काय सांगायचं तुम्हाला. पण आता काय आहे, 7 दिवस आता घरातल्या लेकीने केलेली करपलेली पोळी सुद्धा खातो की नाही आपण आनंदाने. भागवत तसा 7 दिवस माझा ऐकूनच घ्यायचा. आता तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही.
नाही तुम्ही रडे, मी आई बाबांना सोडून आलो एकतर गंमत. एकच शब्द तीनदा का वापरला व्यासांनी? हरईर नामे, हरईर नामे, हरईर नामे हे केवळ. मला सांगा, ज्या व्यासांनी 4 वेद लिहिलेले आहेत, 18 पुराण लिहिलेले आहेत, त्यांना हा श्लोक पूर्ण करायला दुसरा शब्द सापडत नसेल का? एवढी त्यांची शब्द संपदा कमी आहे का? नाहीये. पण ज्या वेळेला आपला व्यवहार आहे, ज्या वेळेला एखादी गोष्ट ठासून सांगायची असते ना काका आपल्याला, त्यावेळेला आपण काय करतो? तुला हे आणि हेच करावं लागेल असं जेव्हा सांगायचं असतं की अरे दुसरा कलियुगात पर्याय नाही तुझ्याकडे, काहीच करू नको. हरईर नामे, हरईर नामे, हरईर नामे हे केलं. भगवंताच्या नामाशिवाय दुसरा कलव नास्तैव, 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 नाही नाही आणि नाहीच, दुसरा पर्यायच नाही. छाती ठोकपणे सांग. कलियुगामध्ये दुसरा पर्याय नाही म्हणून सांगितलं असं श्रीमद भागवताचं महात्म्य आहे. भक्ती आणि ज्ञान वैराग्यांना सुंदर अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर भक्ती देवी हात जोडून नारदांसमोर उभ्या राहतात. नारदांची स्तुती केलेली आहे. जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि. देवर्षि नारद महाराज की जय. भक्ती देवीच्या सगळ्या दुःखांची निवृत्ती केली असं श्रीमद भागवत आहे. पतितांना पावन करणारं श्रीमद भागवत आहे. पतितांना कशा पद्धतीने पावन करतं आपल्याला बघायचं. भागवत पतितांना पावन करतं यावर आपला विश्वास आहे ना? हे आपल्याला बघायचं आहे ना? पण हे बघाय आधी एक 15 मिनिटाची मध्यंतर आपल्याला ठरल्याप्रमाणे घ्यायची. आपण सगळ्यांना पाय मोकळे करण्यासाठी, पाणी पिण्यासाठी काय आयोजकांतर्फेची व्यवस्था असेल ते करण्यासाठी एक 15 मिनिटाची सर्वांसाठी विश्रांती होईल आणि त्यानंतर आपल्या आपल्या जागेवर इथेच आपण 15 मिनिटांनी कथेला पुन्हा घेऊन बसायचं. राधारमण गोविंद गोविंद हरे गोपाल हरे. राधारमण गोविंद 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 हे राधारमण गोपाल हरे. गोविंद हरे गोपाल हरे. राधारमण गोविंद. छान टाळी वाजवायची. हरे गोपाल हरे. राधारमण गोविंद हरे. गोविंद हरे गोपाल हरे. राधारमण गोविंद हरे. गोविंद हरे गोपाल हरे. राधारमण गोविंद 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 हरे. राधारमण राधारमण गोविंद हरे. गोविंद हरे गोपाल हरे.
भागवतामध्ये भगवंताच्या कथेचं महात्म्य आपण सगळेजण ऐकत होतो. सात दिवसाच्या भागवतामध्ये पूर्ण एक दिवस श्रीमद भागवताचं महात्म्य समजावं याकरता दिलेलं आहे. पतितांना पावन करणारी अशी श्रीमद भागवताची कथा, पापातला पापी जीव असू द्या, श्रीमद भागवताच्या श्रवणाने त्याचा उद्धार होतो म्हणाले. त्याच्यासाठी एक सुंदर कथा सांगितलेली आहे. कोणाची? तुंगभद्रा नदीच्या काठावरती आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहायचा. दशग्रंथी घनांत वैदिक असणारा आत्मदेव, पंचक्रोशीत आपल्या वेद विद्येमुळे ज्याने आपलं प्रस्थ निर्माण केलेलं आहे. काय आहे? ब्राह्मणासाठी शास्त्राने 6 कर्म सांगितलेली आहेत, जी त्याच्या घरामध्ये झालीच पाहिजे, तर त्या घराला ब्राह्मणाचं घर म्हणावं. संध्या स्नानम जपश्चैव देवतानांच पूजनम वैश्वदेव तथा तिथ्यम षट्कर्माणि दिने दिने. संध्या फार महत्व आहे. एक आपण प्रसंगानुसार पाहूया. 6 कर्म: संध्या, स्नान, जप, वैश्वदेव, अतिथी अभ्यागत आणि देवतांची पूजा घरामधल्या. आत्मदेव एवढा पवित्र आहे, त्याच्या ज्ञानाचा प्रताप एवढा आहे की पंचक्रोशीत त्याच्या ज्ञानाची चर्चा आहे. सगळं आहे ज्ञान. लक्ष्मी सरस्वती प्रसन्न असली ना माणसाला, की लक्ष्मी प्रसन्न व्हायला फार वेळ लागत नाही. आणि सर्व काही छान आहे. पत्नी आहे, सुंदर संसार आहे, पण जगाचा नियम आपल्याला माहिती आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. सगळं सुख एकाच माणसाच्या पदरात पडलं, असं कोणी जगात व्यक्ती आहे का की सगळा मी सुखीच आहे, मला माझ्या आयुष्यात एकही दुःख नाही? असा एकही व्यक्ती सापडत नाही. या न्यायाने या आत्मदेव ब्राह्मणाच्या आयुष्यामध्ये पण एक दुःख होतं, नाही असं नाही. काय दुःख होतं? पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. हिची एक पत्नी आहे, जरा स्वार्थी वृत्तीची. नाव काय आहे? धुंधुली. जसं नाव तसा स्वभाव. पूर्वीच्या काळी हे फार छान असायचं. जसा माणूस तसं त्याचं नाव असायचं. आता जिचं नावच धुंधुली आहे, तिचं काही स्वभावाचं वर्णन भागवताच्या मंडपात करावं का? आणि जगाची एक रीत असते, माणूस समोरच्या व्यक्तीमध्ये 100 चांगले गुण असले ना बघणार नाही, पण 101वा जो वाईट गुण असेल, जी त्याची दुभती बाजू असेल, नेहमी समाज त्याच्यावरती बोट ठेवत जातो. आत्मदेवाचं ज्ञान प्रसंगी कोणी पाहत नाही, त्याची विद्वत्ता पाहत नाही. अरे हा निपुत्रिक आहे, याला बोलू नका. अरे हा निपुत्रिक आहे, हा निपुत्रिक आहे, हा निपुत्रिक आहे, इतकं इनवलं. आणि काय असतं, ज्या वेळेला आपल्याला आपल्याकडे नसणाऱ्या गोष्टीवरून नावं ठेवली जातात ना, माणसाच्या मनात तो विचार खोलवर रुजतो आणि वाईट विचार मनात यायला लागतात. आत्मदेवाला वाटलं काय माझ्या ज्ञानाचा उपयोग आहे, मी आत्महत्या केली पाहिजे. नुसता म्हणाला नाही, निघाला. आता नदीवर जातो, कमरेला दगड बांधतो आणि पाण्यात गेला. पाहिलं इकडे तिकडे दगड दिसला, सगळी तयारी केली. पलीकडच्या बाजूला पाहिलं, एका झाडाखाली एक ऋषी बसलेले दिसले. वा, मरायचंच आहे आता, संतांचं दर्शन घेऊ, त्यांना प्रार्थना करून मरू. ही वाईट वेळ तर आलीच आहे आपल्यावर जीव देण्याची. माणसाने मिळेल तेव्हा संतांचं दर्शन घेतलं पाहिजे जीवनामध्ये, असा सिद्धांत आहे. का? संतांची ताकद काय आहे? आत्मदेव तिथे जातो महाराज, प्रार्थनाच करतो. तुम्ही सनकादिक
तुम्ही सनकादिक सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत म्हणविता तू पावंत म्हणविता तू पावंत एवढा करा उपकार एवढा करा उपकार एवढा करा उपकार काय करायचा उपकार एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार आपला नमस्कार देवापर्यंत आपण जो नमस्कार करतो ना आपला आपण केलेला पोहोचत नाही त्याच्यासाठी संत लागतात आत्मदेवाने साष्टांग प्रणिपात केला ऋषी मुनींनी विचारलं कोण आहेस कुठला आहेस महाराज या गावचा ब्राह्मण आहे आत्मदेव कशासाठी आलास इथे महाराज जीव द्यायला आलो अरे काय बोलतो दुर्लभम मानुषम देहे देहिणाम क्षणभंगुरः अरे 81 लाख योनी जन्म पार केल्यानंतर तुला हा माणसाचा जन्म आपल्याला नराचा जन्म मिळालाय पाप पुण्य समता घडे तरीच हा नरदेह जोडे एरवी हा जन्म न घडे हे व्यासवचन भागवती पाप आणि पुण्य माणसाचं समान रेषेवर जेव्हा येऊन थांबतं ना तेव्हा माणसाला मनुष्य म्हणून त्या जीवाला जन्म मिळत असतो तो जन्म आत्महिताकारणे देवे दिधली मनुष्य योनी ज्ञानोबा माऊली म्हणाले आत्महित साधण्यासाठी माणसाचा जन्म मिळालेला आहे जीव देतोस काय झालंय तुला असं दुःख काय आयुष्यात तुझ्या जीव द्यायला लागलास आपली सगळी संत परंपरा आहे ना अत्यंत कर्माधिष्ठित आहे आपला देवच कर्माधिष्ठित देव भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला कर्माची जाणीव करून दिली की नाही त्याच्या अरे काय एवढा सुंदर माणूस म्हणून जन्माला आलास त्यातल्या त्यात नर म्हणून जन्माला आलास त्यातल्या त्यात ब्राह्मण योनीमध्ये तुला जन्म मिळाला जीव द्यायची भाषा करतो महाराज त्याला कारण तसं आहे असं काय दुःखाचा डोंगर तुझ्यावर कोसळलाय की जीव द्यायला चाललायस महाराज मी निपुत्रिक आहे सगळं जग मला निपुत्रिक म्हणून हिणवतं हे ऐकल्याबरोबर ते साधू हसले ते साधू अरे 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 आत्मदेवा सगळं ज्ञान तुझं व्यर्थ आहे पुत्र नाही म्हणून जीव देतोस महाराज आपल्यासारख्या साधू संन्यासाला हे बोलणं ठीक वाटतं संसारात त्याचं काय दुःख आहे माझं मला माहिती आहे शास्त्रवचन त्या ऋषींना सांगायला लागला अपुत्रस्य गतिर्नास निपुत्रिकाला गती नाही म्हणाला महाराज पण संतांचा दृष्टिकोन किती चांगला असतो बघा माणसाच्या जीवनाकडे बघायचा स्वतःच्या जीवनाकडे बघायचा आपल्याला संतांचा दृष्टिकोन मिळवायचा काय म्हणाले ते ऋषी मुनी अरे आत्मदेवा तुला पुत्र नाही ही भगवंताने तुला दिलेली संधी आहे बाबा अरे तुझा संसाराचा गाडा वाढला नाही याचा अर्थ भगवंताची इच्छा आहे की तू आज त्याच्या कामाला त्याच्या नामाला लागावं आज तू त्याचं कार्य करायला सुरुवात करावीस आणि पुत्राचंच म्हणतोयस ना तर जगामध्ये कोणीही सांगावं की मला पुत्र आहे आणि माझ्या पुत्रामुळे मी आयुष्यात एकदाही दुःखी झालो नाही श्रीमद भागवताने आपल्याला इथे प्रश्न केलेला आहे मंडपामध्ये बसलेल्या प्रत्येकाने सांगावं की मला पुत्र आहे आणि माझ्या पुत्रामुळे मी आयुष्यात एकदाही दुःखी झालेलो नाही आहे का असं कोणी की महाराज माझ्या आयुष्यात सुख आहे आणि त्याला कारण फक्त माझा पुत्र आहे का कधी ना कधीतरी तो दुःखाचं कारण होतोच आयुष्यात प्रत्येकाचं अरे तुला पुत्र नाही तुझा परमार्थ वाढायला संधी आहे संतांचा दृष्टिकोन किती छान असतो बघा घरी जा महाराज नाही काय असतं एकदा संसाराच्या मायेने डोक्याचा बुद्धीचा ताबा घेतला ना संत वचन विचन काही कळत नाही महाराज मी जीव देणार आहे तुमच्या डोळ्याच्या समोर जीव देणार आहे आणि मला जीव देताना बघितल्यामुळे अर्ध पाप तुम्हाला लागणार आहे
जमलं आता. मी माझा झाडाखाली बसून माझ्या अनुष्ठानं चालून तुम्हाला फंद्यात पाडतो तुझ्या. महाराज मग तुमची इच्छा आहे ना मी जगावं, मला माहिती आहे तुमच्यात तेवढं सामर्थ्य आहे. आपण मला आशीर्वाद द्या, मला पुत्र होईल असं. अरे कशाला मागतो महाराज, द्या. झोळीतून एक फळ काढलं, अभिमंत्रित केलं, त्याच्यावरती संस्कार केले पुत्र व्हावा म्हणून. ते फळ दिलं, जा तुझ्या पत्नीला हे फळ खाऊ घाल. हे फळ खायला दे. ठीक आहे. घरी आला, अगं धुंदुली तुझ्या काहीतरी तुझं वट सावित्रीचा दोरा पक्का म्हणावा, तू चांगला दोरा वापरला म्हणून तुझ्या कपाळावरचं कुंकू आज शिल्लक राहिलं. तू जर तकला तू पुढे बांधायचा दोरा वापरला असताना तर काही खरं नव्हतं. कशामुळं? अगं मी जीव द्यायला गेलो होतो. महाराज काय बोलता, कशासाठी? सगळी घडलेली घटना सांगितली. तू हे फळ खा धुंदुली, आपल्याला पुत्र होणार आहे, काळजी करू. आता धुंदुली कशा स्वभावाची स्त्री आहे माहिती का तुम्हाला? धुंदुलीला आई तर व्हायचं आहे, पण मातृत्वाच्या ज्या वेदना आहेत ना त्या धुंदुलीला नको आहेत. म्हणजे मुलाला, त्या बाळाला प्रसूत केल्यानंतर माझ्या शरीराची बिघडणारी अवस्था, प्रसूतीच्या वेदना मला न होता मी आई झाली पाहिजे. म्हणजे काय, त्रास न सहन करता मला वेळोवेळी सुख मिळालं पाहिजे. या प्रवृत्तीच्या स्त्रीला धुंदुली असं म्हणतात. तिनं ते फळ नवऱ्याच्या समाधानासाठी घेतलं, बाजूला ठेवून दिलं. नेमकं काय झालं होतं, हिची बहीण आहे. आता ही अशी तर हिची बहीण कशी असेल? सगळ्याच कथा काय सांगायच्या असतात का भागवतात? हिची बहीण गरोदर होती. तिने विचारलं काय झालं? म्हणे अगं असं असं झालं, यांनी फळ आणलं, मला काही प्रसूतीच्या वेदना झेलायच्या नाही. काळजी करू नको, मला एवढे लेकरं झालेत की माझ्या घरात झोपायला लागा नाही. म्हणजे माझी परिस्थिती तेवढी गरीब आहे. तुझ्याकडे एवढं धनधान्य की सांभाळायला कोणी नाही. मी आता गरोदर आहे, मला जो पुत्र होईल, तू गरोदरपणाचं सोंग कर, मला जो पुत्र होईल ना मी तुला देऊन टाकेल, तू त्याच्या भारोभार सोनं मला दे. काय बहिणी असतील क्वालिटीच्या. ठरलं महाराज सगळं. आणि हिने सोंग केलं. मग ह्या फळाचं काय करू? टाकणं गोठ्यात गाईला. त्या गाईने ते फळ खाऊन घेतलं. संतांचा शाप किंवा आशीर्वाद वायाला जात नाही कधी. त्या गाईला गर्भ राहिला. इकडे हिने सोंग केलं. तिच्या बहिणीचा दिवस भरल्यानंतर तिला पुत्र झाला. अंधारामध्ये तो आणून दिला. भारोभार सोनं घेऊन गेली. तेव्हाचे लेकरं काय ग्रॅम मध्ये भरत नव्हते. आणि झालं महाराज. इकडे गाईलाही पुत्र झाला. बरं अभिमंत्रित त्या फळाला कमांड, हे विज्ञान आहे बरं, मंत्र विज्ञान आहे सगळं. त्या फळाला कमांड अशी होती, मंत्रांनी अशी कमांड दिलेली आहे की याला पुत्र कसा झाला पाहिजे? मानवाकृती पुत्र झाला पाहिजे. म्हणून गाईला मानवाकृती पुत्र झाला, पण त्याने आपल्या आईकडून कान घेतले. आईचे गाईसारखे कान घेतले. म्हणून आत्मदेवाने त्या बाळाचं नाव गोकर्ण असं ठेवलं. आणि इकडे जो बहिणीचा मुलगा आत्मदेवाला स्वतःचा वाटत होता, धुंदुली म्हणाली की माझ्या बाळाचं नाव माझ्या आवडीने ठेवलं पाहिजे. काय ठेवलं? धुंधुकारी. काय नाव ठेवतात लोक. आत्मदेवाने गोकर्णाला, दोघांची मुंज केल्यानंतर आपल्या पद्धतीनुसार गोकर्णाला काशीला वेद अध्ययन करण्यासाठी पाठवून दिलं. तो अत्यंत मोठा विद्वान असा ब्राह्मण होतोय. धुंदुकारी मात्र जवळ ठेवला, प्रचंड लाड केले. पण आपल्याकडे शास्त्र सांगतं मुलांचे लालयेत 5 वर्षांनी, 5 वर्षापर्यंत बाळांचे लाड करावे म्हणाले. 5 ते 16 त्यांना शिस्त लावावी. आणि प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रे मित्रे, त्याला मित्रासारखं राहावं. हा धुंदुकारी लहानपणीपासून एवढा लाडात वाढवला की पैसे मागितले, कशाला पाहिजे विचारायचं, देऊन टाकायचे. बरं एखाद्या वेळेस वडिलांनी विचारायचा प्रयत्न केला की आईचं ठरलेलं वाक्य, बाळा तुझ्या बाबांना काही, आई शिकवती पोराला. इतके लाड केले, परिणाम असा झाला याला वाईट संगत लागली.
कारण पैसा आहे म्हणल्यानंतर वाईट वंगाळ मुलं याच्या सोबत राहायला लागले. हा बिघडला, खोटं बोलायला लागला, मारामाऱ्या करायला लागला. जसं जसं वय वाढायला लागलं ना तसे तसे संस्कार जास्त बिघडायला लागले. चोऱ्या माऱ्या करायला लागला, व्यसनाधीन झाला. संगत बिघडल्यामुळे ब्राह्मण पुत्र असून सुद्धा व्यसनाधीन झाला. परस्त्री गमनासारखी घाणेरडी पाप ह्याने केली. आत्मदेवाने विरोध केला, ऐकलं नाही. एक पाप शिल्लक ठेवलं नाही श्रोत्यांनो. धुंदुकारीने करायचं. शेवटी एक दिवस सुट्टीचा काळ असावा, अशा वेळेला गोकर्ण घरी आलेला होता. त्यावेळेस आत्मदेवाला चिंतेत पाहिलं. बाबा कशासाठी चिंता करता? अरे धुंदुकारी वाया गेला, माझं सगळं नाव खराब झालं. मला वाटत होतं तोही तुझ्यासारखा असावा, पण तो चोऱ्या माऱ्या करतो, व्यसन करतो, परस्त्री गमन करतो, खोटं बोलतो, घरातले पैसे आपल्याच घरातले पैसे चोरून नेतो. मला वाईट साईट मला बोलतो, तुझ्या आईला बोलतो. तुझी आई फार लाड करते. आणि आता इथे गोकर्णाने भागवतात बाबांना, आत्मदेवाला उपदेश केलाय, मुलाने वडिलांना उपदेश केलाय. श्रीमद भागवतातली पहिली गीता इथे येते, ज्या गीतेला गोकर्ण गीता असं म्हटलं. बाबा पुत्र वाया गेल्याचं दुःख आहे का स्वतःचा पुत्र वाया गेल्याचं दुःख आहे? प्रश्न लक्षात आला का? पुत्र वाया गेल्याचं दुःख आहे का स्वतःचा पुत्र वाया गेल्याचं दुःख आहे? माझा पुत्र वाया गेल्याचं दुःख आहे. मग मला सांगा, दुःखाचं कारण पुत्र आहे का ममत्व आहे? मुलगा जर शेजाऱ्याचा वाया गेला तर हातामध्ये परात आणि तो चमचा घेऊन सगळ्या गावात आपण सांगायला, त्यांच्या पोराचं कळलं का तुम्हाला? डंग 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 करत. शेजाऱ्याचा मुलगा वाया जाणं हा चर्चेचा विषय आणि स्वतःचा मुलगा वाया जाणं हा लज्जास्पद विषय. याचा अर्थ मुलगा वायाला जाणं हा विषय नाही, ममत्व, आशा हे दुःखाचं कारण आहे. माझेपणात दुःख आहे बाबा. जिथे माझेपणा, ममत्व आलं ना त्या ठिकाणी दुःख आहे. इतका सुंदर उपदेश केलाय गोकर्णाने. बाबा अहो योग्य वयापर्यंत, अहो मी तुमचाच पुत्र, तुमच्याच संस्कारात वाढलोय, तुमचंच रक्त माझ्यात आहे. धुंदुकारीला तेच संस्कार तुम्ही देण्याचा प्रयत्न केला. योग्य वयापर्यंत तुम्ही आम्हाला संस्कार केले, पण प्रत्येकाचं ज्याचं त्याचं तत्तत प्रारब्ध संशय आहे. प्रत्येकाचं प्रारब्ध ठरलेलं आहे. तुम्ही आत्महित कधी साधणार आहे? याचा तरुण होता तेव्हा तुम्ही आईचा विचार केला, आम्ही झाल्यानंतर आमचा विचार केला, आमच्या शिक्षणाचा विचार केला, आमच्या भरण पोषणाचा विचार केला. याच्यात स्वतःच्या उद्धाराचा विचार करायचा कधी भागवत पहिल्याच दिवशी शिकवतं. बाबा आयुष्य तुम्हाला माहिती तुमचं आता किती शिल्लक राहिलंय? आयुष्यात आता एकच करा, राहिलेला काळ आहे ना, हरिभजना विन काळ घालवू नको रे. हरिभजना विन काळ घालवू नको रे. हरिभजना विन काळ घालवू नको रे. हरिभजना विन काळ घालवू नको. धुरीच्या सापा भिमुनी भवा, धुरीच्या सापा भिमुनी भव भेटनाई जीव शिवा, भेटनाई जीव शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हरिभजना विन काळ घालवू नको रे. हरिभजना विन काळ घालवू नको रे. घालवू नको रे. आमचं काय झालंय? गोकर्ण गीता काय शिकवते? अंधारामध्ये चालणं सुरू केलं, दोरीवर पाय पडला आणि आपण सगळेजण साप 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 म्हणून ओरडायला लागलो. या भवसागर रूपी अंधारामध्ये फिरत असताना माया रूपी संसार आपल्या हातात लागला. आपण त्याला खरं म्हणायचं, बाबा हा कुठपर्यंत खरा आहे याची जरा जाणीव होऊ द्या. गृह अंधकूपम
वानप्रस्थाश्रमी माणसासाठी अंधकूप नरकाचा जेवढा त्रास तेवढा घराचा त्रास वाटला पाहिजे. वनम गतो यद हरिमाश्रयेत. आपण वनामध्ये जाऊन भगवंताला जवळ करा, सोडून द्या या मोह. आत्मदेवाला हा उपदेश पटला. आत्मदेव निघून गेला, गोकर्ण काशीला निघून गेला. या आई लेकरांना आता सगळं मैदान मोकळं मिळालं. मग तर असा काही वाया गेलेला आहे धुंदुककारी. 6 वेश्यांचा संग केल्याचं वर्णन आहे. एक दिवस आईला पैसे मागितले. आईलाही वाटलं की अरे धुंदुककारी, तू कमवत 1 रुपया नाही, धन कसं आहे, कमवलं तर टिकून राहील, नुसतंच सगळं उडवून टाकलं तर ती काय थांबणारी गोष्ट आहे का? लक्ष्मी संपेल. आई का बोलली म्हणून हा व्यसन करून मद्यधुंद झालेल्या अवस्थेत होता, भानावर नव्हता. दगड घेतला, आईच्या डोक्यामध्ये मारून टाकला. आई संपून टाकली. आता अशी मेल्यानंतर ही काय स्वर्गात जाणार आहे का? सगळं मैदान आता धुंदुककारीला मोकळं झालं. याने ते 6 वेश्या घरात आणून ठेवल्या. आणि ज्या घरामधून एक वेळेला मंत्र घोष ऐकू यायचा सूर्योदयाच्या आधीपासून, यज्ञाचा धूर बाहेर पडायचा, त्या घराची काय अवस्था झाली असेल. भयंकर अवस्था प्राप्त झाली महाराज. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं, धन कधीतरी संपतंय. धुंदुककारीचं धन संपत आलं, पण वेश्या घरात आणून ठेवलेल्या त्यांची हौसमौस कशी पुरवायची म्हणून ह्याने हा ब्राह्मण कुळात जन्माला आलेला धुंदुककारी एवढ्या खालच्या पातळीला गेला की हा त्या वेश्यांच्या आवडीनिवडी पुरवण्यासाठी चोऱ्या माऱ्या करायला लागला. किती पाप! आई मारली, चोऱ्या माऱ्या, व्यसन, सगळीच पाप हो. एक दिवस राजाच्या राजकोषामध्ये चोरी करून धन त्या वेश्यांसमोर आणून टाकलं. आता तरी तुम्ही तृप्त आहात ना म्हणाला. त्या वेश्यांनी विचार केला, राजाचे सैनिक जर या धनाच्या मागे इथपर्यंत आले तर याच्या सोबत आपल्यालाही जन्मभर जन्मठेप भोगावी लागेल. त्यासाठी काय केलं पाहिजे? हा धुंदुककारी संपवला पाहिजे. काय, ज्या वेश्यांना घरात आणून ठेवलं त्या वेश्यांनी धुंदुककारींना मद्य धुंद करून टाकलं. त्याला काही शुद्ध राहिली नाही असं पाहिल्यानंतर त्याला दगडाने ठेसून मारायला सुरुवात केली. श्रोत्यांनी मरत नाही म्हटल्यानंतर एकीने त्याचं नाक दाबलं. गरम कोळसे त्याच्या घशापर्यंत कोंडातून कोंबले, त्यात त्याला मारून टाकलं. असा मृत्यू ज्याच्या देहावर संस्कार होत नाहीत ना, तो जीव पिशाच्य योनीला जात असतो. हा पिशाच्य झाला, फिरायला लागला. गोकर्णाला बातमी कळाली. गयेला जाऊन आई आणि भावाचं श्राद्ध केलं. विष्णू पदावरती पिंडदान केलं. पिंडदान केल्याबरोबर आपल्या वाड्यामध्ये आला. रात्रीच्या वेळेला झोपलेला होता आणि रात्रीच्या वेळेला झोपल्यानंतर मध्यरात्री गोकर्णाला वाड्यात आवाज यायला लागले. दादा, दादा उठ, मला मुक्त कर. दादा उठ, मला मुक्त कर. पिशाच आलं की असं असतं. आला ना आवाज? मला मुक्त कर. कोण आहे? पिशाच दिसत नाहीत, यांना शरीर नसतं. तुम्हाला बघायचं? रात्री रूमवर येऊन भेटा माझ्या, मी मुक्कामीच आहे. मी दाखवतो. यांना देह नसतात, एक आकृती असते विचित्र. तपोबल आहे, गायत्री मंत्राची उपासना आहे गोकर्णाची. कमंडलूतलं पाणी घेतलं, चारी बाजूला प्रोक्षण केलं. कोण आहे? समोर ये. दादा घाबरू नको, मी तुझा भाऊ धुंदुककारी. अरे मी तुझं गयेला जाऊन श्राद्ध केलं, पिंडदान केलं, छत्री दिली, गादी दिली, चहा साखरेचे डबे दिले. काय काय देतो अजून? पैठण कर. तरी तुला मुक्ती नाही मिळाली? अरे दादा, अरे विष्णू पदावर तुझं पिंड टाकलं मी. अरे दादा, मी काय क्वालिटीचा पापी माहिती आहे ना तुला? पापाची पण क्वालिटी असते बरं. कथेत झोपणं काय क्वालिटीचं पाप आहे? अरे मी माझा काय असं तसं पाप आहे का? अरे दादा, एक सोड, गयेला केलेलं एक श्राद्ध सोड,
गया श्राद्धम शतैर्नापी मुक्तिरमेन भविष्यती. एक काय, माझे गयेला जाऊन तू 100 जरी श्राद्ध केलेस ना दादा, मला मुक्ती नाही मिळणार. मग मी काय करू ते मला माहित नाही. तू माझा वंशज आहेस, मला मुक्त कर. पिशाच्यांचं असं असतं, त्यांना काही नातं गोतं कळत नाही. ज्यांच्या घरी कधी जिवंतपणी चहाला आले नाही त्यांनाही जाऊन नारायणनाथ बळी करावं लागते. बरोबर आहे ना गुरुजी? आणि ठीक आहे, सकाळी सूर्योदयाच्या वेळेला संध्यावंदन केलं, सूर्याला अर्घ्य दिले. गायत्री मंत्र आणि सूर्य अर्घ्यदान जे व्यक्ती रोज करते ना त्याचा अधिकार बघा. गोकर्ण महाराजांनी सूर्यनारायणाला आज्ञा केली, महाराज क्षणभर थांबा, आणि सूर्यनारायण थांबले. विचारलं, माझा भाऊ आणि आई पिशाच्य योनीला अडकलेले आहे, मी काय करू? अरे महाराज, आपण एवढे विद्वान आहात. नाही, माझ्या विद्वत्तेचा परिणाम होत नाहीये. एक पर्याय आहे, रामबाण औषध आहे. श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहम वाचनम कुरु. महाराज, श्रीमद भागवताचा सप्ताह करा. आपण स्वतः ज्ञानी विद्वान आहात, आपण एक भागवत आपल्या भावासाठी करा. पिशाच्य योनीतून तो मुक्त झालाच पाहिजे. दुसऱ्या दिवशीपासून तयारी सुरू केली. सुंदर केळीच्या खांबांचे मंडप, व्यासपीठ सज्ज केलं. गोकर्ण महाराज येऊन बसले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता कथा सुरू करायची की बाहेरून आवाज यायला लागला, दादा दादा. अरे तू कथा कोणासाठी करतो? तुझ्या मुक्तीसाठी. मला आत येता येईना. एका वाक्याची नोंद घ्या भागवतातल्या. काय म्हणाला? मला आत येता येईना. भागवत सांगतो, शेखर काका, पिशाच्यांना भागवताच्या मंडपात येता येत नाही, बाकीच्यांना येता येत. असं भागवत सांगतं. बरं काय म्हणतं भागवत? पिशाच्यांना भागवताच्या मंडपात येता येत नाही. म्हणजे आपण आलो याचा अर्थ आपल्यावर आता माणूस म्हणून शिक्का. घरी कोणी बसला असेल तर घेऊन या उद्यापासून. म्हणजे मी धुंदुककारी सांगतो, तुम्ही का हसलात मला नाही कळलं. मला आत येता येईना, भागवताच्या मंडपात पिशाच्यांना येता येत नाही. काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. एक पोकळ बांबू, वेळू, उसाचा खांड, भरपूर विद्वानांची मत आहे, तो आणला, व्यासपीठाजवळ उभा केला. आणि सांगितलं, शिर याच्यात बस. त्याला जाऊन बसता आलं त्याच्यामध्ये. पहिल्या दिवसाची कथा सुरुवात झाली. सुंदर भजनाने सुरुवात झाली. सुंदर आरती झाली. आरती झाल्याबरोबर परिणाम काय झाला? त्या बांबूचा जो पहिला असा गाळा होता, खांड, ती गाठ फटकन फुटली. दुसऱ्या दिवशी कथा संपल्याबरोबर दुसरी, तिसऱ्या दिवशी तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, अशा 7 गाठी. आणि 7व्या दिवशी हरये नमः असं सगळं भागवत संपवल्याबरोबर दानकन मोठा आवाज झाला. थोडा जोरात झाला होता. अच्छा, काय झालं? तो जो खांड होता उसाचा, तो वेळू, तो 2 भागांमध्ये दुभंगला. आणि कोटी सूर्य समप्रभ, हजारो सूर्य उगवावे तसा प्रकाश पडला. लोकांना वाटलं कथा फलद्रूप झाली, भगवान आले. गोपाल कृष्ण भगवान. थांबा थांबा, मी देव नाही असं त्यानं सांगितलं. तुम्ही पूर्ण केला असता ज्या गोष्टी चालल्या असत्या. मी देव नाही. कोण आहेस? माझं नाव आहे धुंदुककारी. अरे काय बोलतो? अरे त्या वेळूमध्ये जाताना तुला पावडरचे डबे पुरत नव्हते, आणि आता सूर्यासारखं तेज तुझं.
आम्हाला वाटलं एखादा गंधर्व प्रसन्न झाला, यक्ष आलाय स्वर्गातून किंवा भगवान स्वतःच आलेत. कसं काय झालं हे? कशाचा प्रताप आहे हा? सांगितलं श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. काहीच नाही, मी फक्त निष्ठेने श्रीमद भागवताचं श्रवण केलं. नुसतं श्रवण नाही केलं, माझ्या अंतःकरणातला पश्चात्ताप आधी जागृत केला आणि पश्चात्तापयुक्त अंतःकरणाने मी भागवत श्रवण केलं की आजवरी जाहले ते जाहले सव्यवान. आजपर्यंत मी कसाही वागलेला असो, मला आजपासून सुधारायचं आहे. भागवतात ऐकायला बसताना पहिले हा संकल्प करा, मी आजपर्यंत कसाही वागलेला असो पण आजपासून मी चांगला. वा, गोकर्णाला आनंद वाटला. सूत सांगतात शौनकांना भागवताचं महात्म्य तुम्हाला काय सांगू. धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा निवाह. श्रीमद भागवत अलौकिक आहे. मला सांगा, आता गोकर्णाची कथा संपली, मंडपात बसल्यापैकी हात वर करावा कोणी की मी धुंदुककारी एवढा पापी आहे. करणार आहे का कोणी हात वर? कोणी म्हणावं मी महाराज मी धुंदुककारी एवढा पापी आहे बर का, किंवा धुंदुककारीचा दुसरा नंबर आहे, माझा पहिला आहे का कोणी? आहो, जाऊ द्या सोडून, मला विश्वास आहे ना तुमचा. एवढं मोठं आयोजन काय अशा तशा माणसांकडनं होत असतं का? तुम्ही नाहीये, आपण नाहीये, कोणीच नाहीये, तेव्हा तर या मंडपात येऊन बसलोय. मग मला सांगा, श्रीमद भागवताच्या एका श्रवणाने एका पिशाच्याला देवरूप कोणती स्वरूपता नावाची मुक्ती दिली आहे. धुंदुककारी स्वतःचं रूप दिलं भगवंताने. मग धुंदुककारी एका भागवतामध्ये जर उद्धरून जाऊ शकतो, तर आपण ऐकत असणार हे कितवं भागवत आहे बोल. खरंच सांगू, माझे गुरुजी म्हणतात, लोक अभिमानाने सांगतात महाराज आम्ही हे 101 भागवत ऐकतोय. अभिमानाने सांगावं, पण खरं सांगू, जरा मनाला प्रश्न विचारा, 101 भागवत ऐकावी लागावीत का? माझा प्रश्न कळला का? 101 भागवत ऐकावी लागावीत का? ऐकणं छान आहे, या जन्माची सुरुवात असेल कदाचित, आपली परमार्थाची पहिली पायरी असेल, पण 100 भागवत ऐकावी लागतात. ही अभिमानाने सांगायची जशी गोष्ट आहे, तशी आत्मचिंतन करायची की 100 भागवतातही माझं अजून काम झालं नाही, म्हणजे मी कुठं चुकतो. अरे एका पिशाच्याने भागवत एकच भागवत ऐकलं तर त्याला स्वरूपता मुक्ती मिळते, तर माझं चुकतंय काय? आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर हा विचार करायचा, उद्यापासून भागवत श्रवणाला या. जीवनात फरक काय पडतो तो जीवन सांगा. असे पतितांना पावन करणारे श्रीमद भागवत. गोकर्ण आपल्या सगळ्यांच्या मागे 6 वेश्या आहेत, जशा धुंदुककारीला आहेत ना, काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर, या षड्रिपूंच्या ज्या वेश्या आहेत ना, ह्या आपल्यावर भारी झालेल्या आहेत, हावी झालेल्या आहेत. आपण त्यांचे चोचले पुरवता परमार्थाच्या कामाचे राहिलो नाही. पण हा विचार करायचा कधी की आम्हाला त्याच्यासारखी अवस्था आमची करून घ्यायची नाही. अरे एका प्रेताचा जर भागवत श्रवणाने उद्धार होऊ शकतो, तर आम्ही रामरायाचे भक्त आहोत, आम्ही आमच्या सद्गुरूंचे शिष्य आहोत. आमचा निश्चित उद्धार नाही झाला तरी चालेल, पण आम्ही एक भागवत ऐकल्यानंतर नाम मार्गाला तरी लागू, परमार्थाला तरी लागू, हा भगवान गोपाल कृष्णाला शब्द दिला पाहिजे. खामगावच्या श्रोत्यांचं कौतुक फार ऐकलंय मी 2 महिन्यापासून. राय काका शेखर काकांनी मला खूप कौतुक केलं. आता तुमची परीक्षा आहे. आणि श्रीमद भागवतासाठी एक श्रवणाचा एक नियम सांगितला की भागवत अजून कुणाला फळतं. फार सुंदर आहे. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन दीनत्वभाव. भागवत सगळ्यांनाच फळतं, पण त्यातल्या त्यात ज्या भक्ताची आपल्या गुरुवर श्रद्धा आहे ना, त्याला लवकर फळतं म्हणजे असं श्रीमद भागवत आहे. प्रश्न असा पडला की महाराज श्रीमद भागवत रचलं कसं गेलं, याची कथा आम्हाला सांगा. बरोबर आहे, उगाच ऐकायचं म्हणून ऐकायचं ठीक नाही. छान प्रश्न पडले पाहिजे. मी म्हटलं ना, छान बसा, नाचायच्या वेळेला नाचू आपण, गायच्या वेळेला गाऊ, भजनाच्या वेळेला भजन करू.
छान बसायचं फ्रेश. तुमचे चेहरे टवटवीत असले ना की सांगायला छान वाटतं. नाही तर कृष्ण आला का गेला का तुम्ही असं तोंड करून बसले, प्रसादाची वेळ झाली म्हणजे चला 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 तेवढ्या पुरतं पुढे कंटाळ येत नाही ना तुम्हाला? नाही नाही, छान सांगा. भागवत रचलं कसं गेलं हा प्रश्न आहे की नाही महाराज? असा एवढा अलौकिक ग्रंथ काय असा वरून आकाशातून थोडे आला असेल? त्याचं कारण आहे. एकदा सुखमासीन, कोणी एकेकाळी बद्रिका आश्रमाच्या ठिकाणी भगवंताचा अंशा उत्सार असणारे कोण? आमच्या भगवान विष्णूंनी आणि शंकरांनी धर्माची आलेली ग्लानी काढून टाकायसाठी 2 अवतार घेतले त्यांच्या त्यांच्या ठिकाणी. उद्या येणार आहेत शंकरम शंकराचार्य. शंकराचार्य कोणाचा अवतार आहे? शंकराचा. आणि केशवम बादरायणम वेदव्यास हे भगवान नारायणांचा अवतार. भगवान नारायणाचा अवतार असणार वेदव्यास. कशासाठी आलेत? सूत्रभाष्य कृतं वंदे भगवंतो पुनः पुनः गोपाल कृष्ण. भगवान की जय. भगवंताने सांगितलेला धर्म आपल्या सगळ्या सामान्य जीवाला कळावा यासाठी या अवताराने ते आलेले आहेत. वेदव्यास का नाव? बादरायण मुळात त्यांचं नाव आहे. व्यास नाव का पडलं? प्रत्येक गोष्टीचा धर्मशास्त्रात यांनी व्यास केलेला म्हणून ते व्यास आहे. पूर्वी एकच वेद होता पण अभ्यासासाठी बर का ब्राह्मण सभेचा कार्यक्रम आहे म्हणून जरा विस्तृत बोलणार आहे 7 दिवस. 4 वेद करण्याचा व्यासांचा हेतू एवढाच आहे की अभ्यासाला आणि ज्ञानाच्या शाखा असाव्यात म्हणून ते वेगवेगळे केलेले आहेत. एकमेकाच्या छातीवर बसायला वेगवेगळे केलेले नाहीयेत, याची नोंद घ्या. हा लक्षात घ्या. एक बांबू आहे ना, एक बांबू असा घेतला तर गुडघ्यावर मोडता येतो, पण त्याची जर पेंडी असली ना बांधलेली तर ती गुडघा मोडते पण पेंडी मोडत नाही. पेंडीत राहायचं का सिंगल राहायचं तुम्ही तुमचं ठरवायचं. माझं बोलणं लक्षात आलं का? ज्ञानासाठी ऋग्वेदाचा मंत्र, यजुर्वेदाचा यज्ञ मार्ग, अथर्व वेदाचा तंत्र मार्ग आणि सामवेदाचा गायन मार्ग. मला सांगा, गीता प्रेस गोरखपूरची आज कृपा आहे, हा भागवताचा ग्रंथ बाइंडिंग करून आलेला आहे. जुन्या भागवतकारांकडे असा पानापानाचा ग्रंथ असतो तो. ती पानं जर हल्ली ना श्रोत्यांनो तर एका खाली एक लावायला 4 तास लागतात. मला सांगा, नुसता ग्रंथ पान नंबर पाहून लावायला 4 तास लागतात. एका वेदाचे 4 वेद करून तोंडचा खेळ आहे का? 17 पुराण यांनी रचलेत. अध्यात्म रामायण व्यासांनी रचलं, महाभारत लिहिलं. असे वेदव्यास त्यांच्या ठिकाणी बसलेले आहेत. छान स्नान संध्या केली आणि आता भगवान नारायणाचं ध्यान करायचं म्हणून बसलेले आहेत. डोळे झाकले. आपल्या ध्यानात आणि संतांच्या ध्यानात जमीन आसमानचा फरक असतो. संतांचं ध्यान अलौकिक असतं. आपण ध्यानाला बसलो की लोकच म्हणतात काय ध्यान बसलंय. डोळे झाकले, खूप प्रयत्न केला. संतांचं काय असतं, आपल्या जगाने पाहावे म्हणून ते डोळे झाकत नाही. भगवंताची सुंदर मूर्ती डोळ्यासमोर आली पाहिजे म्हणून ते डोळे झाकतात. आज काही केलं तरी गोपालकृष्णाची मूर्तीच डोळ्यासमोर येईना. दुःख वाटतं. सद्भक्ताला भगवंत डोळ्यासमोर आला नाही ना, त्या दिवशी अन्नाचा घास जात नाही. खूप वाईट वाटलं, डोळ्यातून पाणी आलं. माझं काय चुकलं रे? मला खरंच कौतुक, प्रचंड आदर वाटतो वेदव्यासांबद्दल यासाठी की वेदव्यास काय म्हणाले, देवा नारायणा माझं काय चुकलं रे? ज्या वेळेला व्यासांना वाटतंय माझं चुकलं त्यावेळेला व्यासांचं व्हिजिटिंग कार्ड केवढं माहिती का तुम्हाला? आपल्या एवढं नाही. 17 पुराणांचे रचयिता आहेत, रामायणाचे रचयिता आहेत, महाभारताचे रचयिता आहेत, वेदाचे रचयिता आहेत. भगवद्गीता जी
7 श्लोकाची सांगितलेली आहे मूळ 700 मध्ये विस्तार कोणी केलाय व्यासांनी एवढं ज्ञान ज्यांनी लिहून ठेवले त्या व्यासांना वाटतं मी चुकू शकतो आणि आपण देवा म्हणजे काय चुकलं मला सांग तुला नसेल सांगायचं ना नको सांगूस पण माझी चूक सुधारणारा एखादा संत सद्गुरू माझ्यापर्यंत पाठव मी लगेच ती चूक सुधारतो कोणाला प्रार्थना करायला पाहिजे परमार्थ मार्गात चूक व्हायला लागली कोण तुझं समसांग मज गुरु राया रे कोण तुझं समसांग मज गुरु राया रे कैवारी सदया रे कैवारी कैवारी सदया रे कैवारी सदया रे कैवारी सदया कैवारी सद्गुरुनाथ महाराज संत सद्गुरू जोपर्यंत आयुष्य देत नाही तोपर्यंत काय चुकलं हे कळणार नाही प्रार्थना केल्याबरोबर आले महाराष्ट्र कोण पावना वामना सतत भगवान नारायणांचं चिंतन करत जे त्रैलोक्यात फिरत असतात देवर्षी नारद महाराज की तुमचा जयघोष केला नाही ना तर हे तुमच्या घरची वार्ता घ्यायला येतील बरं आणि ह्यांची वार्ता घेणं काही आपल्याला पुरत नाही देवर्षी नारद महाराज की किती लोक कसा आवाज यायला पाहिजे नारदांना पाहिल्याबरोबर साष्टांगम प्रणिपत्यतम साष्टांग नमस्कार केला व्यासांनी नारदांना नमस्कार केला नारद सद्गुरू आहेत वेदव्यासांचे महाराज माझं काय चुकतंय आपण आलात त्या अर्थी भगवंताची माझ्यावर असीम कृपा आपण धन्य आहात आपण काही चुकलेलं नाही बरं धक्का सापडला त्याचा एका बाईला घरातून दुसऱ्या बाईला हाकलून द्यायचं असतं एवढी सूर्य नसते बरोबर आहे ना मी न बघता माहिती आहे व्यासांनी सगळं जग जगावं जीवन जगताना हे सांगणारं रामायण आपण लिहिलेलं आहे पण आजपर्यंत मरताना माणसाने कसं मरावं हे सांगणारा एकही ग्रंथ आपण लिहिलेला नाही. एकही ग्रंथ लिहिलेला नाही. माणसाचं मरण सुलभ करणारं, मरण सुखाचं करणारा एकही ग्रंथ आपण लिहिलेला नाही. जरा कल्पना करा, मरण आणि सुखाचं
पटणारी संकल्पना आहे का होई? मरण सुखाचं असणं ही पटणारी संकल्पना आहे का? अहो आपलं सोडा, एखाद्याला हार्ट अटॅक येत असावा आपल्या समोर आणि त्याला घामाघूम व्हावं त्या व्यक्तीने, ज्याला येऊ नये पण आलाय आपल्या समोर, अहो त्याला जेवढा आलाय त्याच्यापेक्षा दुप्पट घाम नुसता त्याला जीव जाताना बघून आपल्याला येतो. मरण सुलभ आणि सुखाचं असेल का? संतांच्या दृष्टीने ते सुखाचं आहे. तुकाराम महाराज म्हणाले ना, आपुले मरण देखिले म्या डोळा, तो सुख सोहळा काय वाणू, तो सुख सोहळा काय वाणू, तो सुख सोहळा काय वाणू. आपुले मरण देखिले म्या डोळा, आपुले मरण देखिले मे डोळा, आपुले मरण देखिले म्या डोळा, तो सुख सोहळा कायवान, तो सुख सोहळा कायवान, तो सुख सोहळा कायवान. अरे काय म्हणाले तुकाराम महाराज? आपुले मरण देखिले म्या डोळा, तो सुख सोहळा काय वाढ. तुकाराम महाराजांना स्वतःचं मरण सुखाचा सोहळा वाटतो. आणि असं जर नसतं तर महाराज कशासाठी म्हणाले असत्या? तुकाराम महाराजांचा पर्वकाळ सुरू आहे सध्या. मुखे विठ्ठल विठ्ठल बोला का, तुका जातो वैकुंठाला. अरे सगळ्यांनी विठ्ठल, अशी ताकद आहे का कोणाची? जगाच्या पाठीवर सदेह वैकुंठ गमन करणारा दुसरा संत महात्मा या जगात नाही महाराज तुकाराम महाराज सोबत. मृत्युंजय होणं आहे, सदेह वैकुंठाला जाणं म्हणजे काय आहे? मरण सुलभ होऊ शकतं. तुकाराम महाराजांचंही उदाहरण आहे. आणि रामदासी संप्रदायातले गोंदवलेकर महाराजांच्या परंपरेतले श्रीमद सद्गुरू आनंद सागर महाराज, आपण नाव ऐकून असाल. ज्या जालन्याच्या श्रीराम मंदिराचे रामपंचायतनाची मूर्ती भैरवनाथाच्या मंदिरात जे घेऊन आले, महाराज गोंदावल्यामध्ये होते. रात्री चंद्रग्रहण लागलं आणि ग्रहण लागल्याबरोबर महाराज सोहळ्यात होते आणि सांगितलं की मी जपाला गाभाऱ्यामध्ये बसतोय. गोंदावल्यात होते. ग्रहण संपलं की कोणीतरी मला सांगायला या. ठीक आहे म्हणाले. रात्रभर महाराजांनी छान जप केला ग्रहणामध्ये आणि सकाळी ग्रहणाचं पर्वकाळ संपला. संपल्याबरोबर एक शिष्य असेल, कोणी भक्त असेल, महाराज ग्रहण संपलं बरं का, संपलं, वा. माळ घेतली, जानकी जीवन स्मरण जय जय राम, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माळ कपाळाला लावली, बाजूला ठेवली, रामाच्या पायावर डोकं ठेवलं, पुन्हा उचललं नाही. मरण सुखाचा सोहळा कसा असतो मला सांगा. आत्ता या वेळेला यमदूत इथे नेण्यासाठी आपल्याला इथे मंडपात आले आणि म्हणाले, चला कोण कोण सज्ज आहे आमच्या बरोबर यायला. हात वर केला, त्यांचं स्वागत आहे. माझ्या माहितीप्रमाणे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. आपल्याला अजामेळाची कथा पुढे ऐकायची. यमदूतांना भेटणं म्हणजे काय मित्राला भेटणं इतकं सोपं नाही. आपण सज्ज, आपली नाम साधना तेवढी असेल. आमचे गोंदवलेकर महाराज तर नेहमी म्हणायचे की माणसाने मरणाला इतकं जिंकावं की यमदूत येऊन उभे राहिले ना, आलात का, एवढी हातातली माळ संपवतो, माळ ठेवतो, तुमच्या बरोबर येतो. मृत्यूला जिंकता आलं पाहिजे. श्रीमद भागवत व्यास अशा ग्रंथाची रचना करा जो मृत्यूचं भय घालून टाकेल. मृत्यूचं भय कशाने जाईल महाराज? श्रीकृष्ण लीलामृतम. भगवान
नरनारायणाने पृथ्वीच्या रचनेपासून ते गोपालकृष्ण अवतार सांगता करेपर्यंत भगवंताच्या जेवढ्या काही लीला आहेत त्या लीलांचं यथा सांग वर्णन करा. सुंदर वर्णन करा. असं चरित्र आपल्या हातून निर्माण होईल की ते चरित्र ऐकल्याबरोबर परमहंसांचं सुद्धा ध्यान त्या कथेकडे आलं पाहिजे. अशी कथा आपल्या महाराज मला हे जमेल, कारण महर्षी वेदव्यास म्हणतात मला जमेल. का कथा कोण्या साध्या सुध्याची लिहायची का हो? कथा कोणाची लिहायची? अनंत कोटी ब्रह्मांड नायक अमर्याद पुरुषोत्तम परमात्मा भगवान गोपाल कृष्णाची कथा लिहिणं सोपं आहे? सोपं वाटतं आपल्याला? भागवतकारांच्या मेरुमण्याच्या ठिकाणी असणारे भागवत सूर्य ज्यांना म्हटलं पाहिजे असे रामचंद्र शास्त्री डोंगरे महाराज. प्रत्यक्ष लड्डू गोपालाशी रोज बोलायचे शास्त्रीजी पूजेमध्ये की लाला 7 वस्त्र ठेवायचे. किती प्रेम असेल या मंडळींचं भगवंतावरती. लाला आज कोणतं वस्त्र घालू रे तुला, पिवळं घालू की लाल घालू? आणि पापण्यांनी खुणवून डोंगरे महाराजांना भगवान सांगायचे लाला आज माखन मिश्री पाहिजे का लाडू पाहिजे, कशाचा भोग दाखवू रे तुला? आणि भगवान डोळ्याने सांगायचे. 2001ला महाराजांनी देह ठेवलेला आहे बरं का. आपल्याला माहीतही असेल, आपण भेटलेही असाल. त्यापेक्षाही पुढे जाऊन सांगतो, शास्त्रीजींचा आदेश असल्यामुळे त्या रुग्णालयाचा उल्लेख इथे करत नाही, पण मुंबईतलं फार पंचतारांकित एक हॉस्पिटल आहे, फार मोठा दवाखाना आहे. आपल्याला सगळ्यांना तो माहिती आहे, पण त्याचा इतिहास माहीत नाही. तो 5 ताळी दवाखाना, त्याच्या आत असणाऱ्या सुईपासून ते मोठ्या मोठ्या मशिनरीजपर्यंत इलाज करायच्या. तो सगळा दवाखाना रामचंद्र शास्त्री डोंगरे महाराजांच्या भागवतातून आलेल्या मानधनातून उभा राहिलेला आहे. ह्याची जाणीव आजपर्यंत कोणाला नाही. महाराज जाऊन 20-22 वर्ष 30 वर्ष होतं. फक्त 1 रुपया उचलायचे भागवताच्या तिथला कृष्णाचा प्रसाद. अदानी अंबानींसारखी लोक त्या काळात त्यांचे यजमानपद असायचे. एवढी प्रतिष्ठित मंडळी समाजातली समोर बसलेली असायची. मला विषय मुख्य काय सांगायचा, कृष्णाची कथा काय साधी आहे का, ह्याच्यावर आपलं बोलणं चाललेलं आहे. डोंगरे महाराज पहिल्याच दिवशी श्रोते कसे, अहो आमच्यासारखे भागवतकार मोठे मोठे श्रोते दिसले की कमरेतून वागतो आम्ही, या 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 भागवताला या. शास्त्रीजी पहिल्या दिवशी लोकांना सांगायचे, स्वतःला म्हणायचे अरे मेरी क्या औकात है कि मैं बाकी एक बिहारी की कथा तुम्हें सुनाऊं और आपकी क्या औकात है आप उसकी कथा सुनेंगे. तुम्ही काय तुमच्या पायाने इथपर्यंत चालत? अरे यहाँ तो वही आते हैं जिन्हें बाकी बिहारी खुद बुलाते हैं. भागवताच्या मंडपात कोणी नाही येऊ शकत, कोणी नाही येऊ शकत. ज्याला प्रत्यक्ष परब्रह्म परमात्म्यानं बोलवलं ना, मला सांगा ज्यांच्याशी कृष्ण परमात्मा बोलायचा ते खोटं बोलतील किंवा जे खोटं बोलतील त्यांच्याशी कृष्ण परमात्मा बोलेल? अरे भागवताच्या मंडपात तोच येऊ शकतो ज्याला भगवान गोपाल कृष्ण बोलवतो. भागवताच्या मंडपाला साधं समजू नका. पहिल्याच दिवशी अरे आपली काय पात्रता आहे की आपण कृष्णाची कथा सांगावी, आणि आपली काय पात्रता आहे की आपण त्या अमर्याद पुरुषोत्तम परमात्म्याची कथा बसून ऐकावी. एवढे पात्रवान आहोत, त्याची कथा ऐकायला सुद्धा काय योग्यता लागत असेल? यास काळजी करू नका. मी करता ऐसे म्हणशी त्याने दुःखी होसी, त्याने दुःखाशी प्राप्त होसी. मी करता म्हणायचंच नाही आपल्याला. हे एवढं एवढं मी केलं म्हणायचं नाही. राम करता, आमचा करता कोण आहे? राम करून घेतो. भगवंताचा आदेश आहे. चतुश्लोकी भागवत दिलं आणि विस्तारं करू, याचा विस्तार करा. 4 श्लोकाचं भागवत आहे मूळ. उद्या बघायचंय आपल्याला. ते दिलं आणि किती श्लोक लिहिले व्यासांनी.
काय कृपा झाली हो. 1 नाही 2 नाही 3 नाही 18,000 श्लोकांमध्ये विस्तार केला. 12 स्कंधामध्ये त्याची विभागणी केली. काय व्यासांची बुद्धी असे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. त्याच्यासाठी नमनच असं केलंय त्यांना. 18,000 श्लोकांची रचना केली. सुंदर ग्रंथ तयार झाला. आता छान पदार्थ तयार झाला आणि कढईतच ठेवला. एका भागवताला आम्ही गेलो. गुरुजी तुम्ही नव्हते आमच्यासोबत तिथं. एक काकू यायच्या. महाराज मी अशी पुरणपोळी करते ना, अख्ख्या गावात माझ्यासारखी पुरणपोळी करत नाही. 7 दिवसात काही खायला बोलवलं नाही एकदा. आणि मी काय पुरणपोळी करते. अरे खायला बोलव मग कळल. बरोबर आहे का नाही. तुम्हाला येतं का काही चांगलं करता. बोलवा मी येईल बरं का. एवढं सुंदर भागवत तयार झालं. ह्याचा प्रचार कसा व्हायचा. कारण व्यासांनी भागवत केल्याचा उल्लेख नाही. भागवत कोणी करावं इथे सिद्धांत येतो. विरक्तो वैष्णवो विप्रो नियम आलेले आहेत कथाकारासाठीचे. तो विरक्त असावा. विप्रे भागवती वार्ता गेहे गेहे जने जने कारिका कणलोभेन कथा सारस्ततो गतः. कथा सांगणाऱ्याच्या मनामध्ये जर लोभ असेल तर भगवान नटराजाची रंगदेवतेची सरस्वतीची कृपा त्या कथेत होत नाही. रसहीन वाटते ती कथा. वक्त्याच्या मनामध्ये लोभ असेल तर. आणि म्हणून व्यासांनी तर भागवत केल्याने मग भगवंताचा वैराग. सगळ्यात वैराग्य संपन्न भक्त कोण आहे ज्यानं भागवत करावं. कोण आहे. सगळ्यात मोठे महावैष्णव कोण आहेत. नमः पार्वती पते शिव